ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला। राजधानी दिल्लीमधील महाराष्ट्र सदनमध्ये सुधा मूर्ती यांना हा पुरस्कार देण्यात आला। या कार्यक्रमाला शरद पवार, काँग्रेस खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांची उपस्थिती होती। मला आनंद आहे की या कार्यक्रमामध्ये हा लोकमान्यांच्या नावाचा हा पुरस्कार सुधा मूर्तींना मिळतो आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय मोलाची कामगिरी एका तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या जाणकार भगिनीने जे काही केलं त्याची नोंद आज टिळक स्मारक ह्या वतीने घेतला जातो आहे आणि म्हणून त्यांचा पुरस्कार हा यांना दिला ही एका दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे। सासऱ्यांच्या घरी शालू दिले तर पण आईचं इचलकरंजी तर साडीच खूप आवडते ना, तसं सारखं मला हे माहेरसारखं आहे। मी म्हणते मी कृष्णासारखं आहे म्हणते तर कृष्णाला यशोदा पण होती, देवकी पण होती। त्यामुळे मला कानडी माझा हे देवकी माझा जन्म आहे, ते जन्मभूमी आहे आणि माझी मातृभाषा आहे। परंतु मला वाढलेलं हे मराठीच आहे, मराठी एरिया कोल्हापूर, सांगली, कुरुंदवाड, जयसिंगपूर। त्यामुळे मी कृष्णासारखं दोन आई आहे मला, दोनाला मी प्रेम तसंच करते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।